अंकुर 13-7 मंडळी, ह्या 13-7 व्हेरायटी हे जे अंकुरची मागच्या वर्षी नवीन आली होती, तर या व्हेरायटीला शौर्यावर सुरुवात झालेली आहे. दादा इथे दाखवू शकते. आता हे जे झाड आहे याचे आता याला आलेलं हे फुटवे आहे आणि या फुटव्याले बघा आता हा जो शौरा इथे सुरुवात झालेली आहे. बघा इथे शौरा, इथे शौरा, इथे आहे आणि पाऊस पण चालू आहे. थोडं पावसाने गॅप दिला की आणि जसजसं मंडळी एक लक्षात घ्या, शौर्यावर सुरुवात झाली परंतु पाऊस पण सुरू आहे, त्याच्यामुळे या तुरीची पण अजून वाढ होऊ शकते. हा शौरा दबून पुन्हा याची वाढ हा पुढे वाढू शकते. तर अशा वेळेस पाकला बुट्राझोल घटक असलेलं जे काही मार्केटमध्ये औषध मिळते 4 ते 5 मिली प्रतिपंप 15 लिटर पाण्यामध्ये टाकून जर आपण फवारलं तर त्याची सुद्धा वाढ अवास्तव न होता शौरा हा दाट येऊ शकतो, चांगला येऊ शकतो. परंतु हे कोण्या जमिनीमध्ये जिथं आपल्याला असं वाटतं की बा तुरीचं पीक हे लेट जाईल आणि अजून पुन्हा भरपूर वाढेल, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुरीची वाढ हे व्यवस्थित आहे आणि तिथे पाण्यामुळे म्हणा किंवा जास्त पाणी वगैरे जर झालं तर तर त्या ठिकाणी जर मासुंल्यासारखी वाटत नसेल तर तिथं नाही मारलं तरी चालते आणि तिथं मारू पण नाही. तर इथे हे जे आता चित्र दिसत आहे म्हणजे वेळच्या वेळी निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं आता कपाशीमध्ये आपण पाहून राहिलो शेंडे फुटणं यावर्षी महत्त्वाचं आहे, सोबतच आपल्याला पीक वाढ थांबवण्याचं औषध मारणं आवश्यक आहे. तसंच आता ह्या सध्या लवकर येणार ह्या तुरीमध्ये पण दिसत आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये तुरीचं पीक हे फार छान आलेलं आहे. बेडवर लावलेली तूर आणि बेडवरील हे कपाशी आहे. झाड वगैरे म्हणजे चांगलं स्ट्रक्चर बनलेलं आहे. उभाट वाढणारं हे झाड आहे आणि फुटवे वगैरे आज बऱ्यापैकी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये हे तूर निघून जाईल आणि त्यावेळेस हे तूर आता इकडं असं थोडं दाखवू शकतं दादा, इकडे हे तिकडे दाबून घ्या. आणि हे तुरीची कापणी झाल्यानंतर मंडळी काय होतील की हे जे कपाशी आहे हे कपाशीला हवा सूर्यप्रकाश जास्त मिळेल. म्हणजे जो आपला तिसरा बार जो आपल्या जमिनीमध्ये पाणी बिनी दिल्यानंतर जे येत राहते तर कुठंतरी 5-10-20 बोंड इकडे जास्त पकडेल, 10-20 बोंड तिकडे जास्त पकडेल. आणि हे जर 13-7च्या ऐवजी दुसरी तूर राहिली असती तर ते पुढे झाली असती, जानेवारीमध्ये जात होते ते, म्हणजे 1-1.5 महिना पुढे जात होते. थोडाफार फायदा तो होते. सुरुवातीला माल हा घरी येऊन जाते. फार छान तूर आलेली आहे तुमची. फेरभाऊ काय सांगाल तुम्ही कपाशी आणि तुरीच्या पिकाबद्दल? भाऊच्या वावरातली पराठी खूपच सुंदर आहे आणि पात्या पण आहे, बोंडही चांगले आहे. शेंडा खुडल्यामुळे त्यांची थोडीशी बऱ्यापैकी आली. शेंडा जर खुडल्या नसतात अजून वाढत गेली असती. आणि शेंडा खुडल्याच्यानं फुटवे पसरत आहे आणि जवळ पात्या येत आहे, बोंड चांगले भरत आहे. बरोबर. याच्यामध्ये काही तुरीमध्ये तुम्हाला जळलेली तूर मर वगैरे असं काही जाणवलं नाही? याला काही ड्रिंचिंग वगैरे केलं होतं? सांगितलं होतं ते कोणतं? ट्रायकोडर्मा. मंडळी ट्रायकोडर्मा चं ड्रिंचिंग विदर्भ बायोटेक लॅबकडून त्यांनी यवतमाळवरून ट्रायकोडर्मा, मायक्रोरायझा या गोष्टी आणून रायझोबेम वगैरे याचं ड्रिंचिंग केलं आणि त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा तसं वावर हे वाढणसार आहेत. मर वगैरेचं प्रमाण काही इथं आलं नाही. तर खूप छान कपाशी आहे. शेंडे फुटल्यामुळे इथे बऱ्यापैकी फुटवे भरपूर असे इथं दिसत आहे. पात्यावर तर भरपूर आहे, म्हणजे खालचं 15-20-25 बोंड आहे. हे बघा आता इथं आपण पाहू शकतो. हे बघा बोंडाचे सरग इथे आपल्याला दिसत आहे. म्हणजे आता इथे ह्या फांदीला बोंड आहे, इथे बोंड आहे, तिथे बोंड आहे. हे एक फांदी बघा, आता ह्या फांदीला इकडे हे बघा इथे पण भरपूर असे बोंड असे दिसत आहे. ह्या एवढे बोंड असून वरता जर पाहतो म्हटलं तर वरता आता हे शेंडे खोडल्यामुळे ह्या ज्या पात्या या भरपूर आता येत आहे ना, ह्या आता ताकदीनं भरेल. मंडळी शेंडा खुडणं कपाशीचं खूप महत्त्वाचं आहे. आपला पिकाची पोझिशन बघून आपण शेंडा खुडाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तर शेंडा खुडल्यामुळे खरोखर मंडळी हे शेत आहे हे ताकदीचं आहे आणि अशा ह्याच्यामध्ये जर शेंडे खुडले नसते तर हे अजूनही वाढत गेलं असते कपाशी आणि माल तेवढा लागला नसता. कारण काय होतं की शेंडा जर खुडला नाही आणि वाढ थांबवण्याचं संजीव जर याच्यावर मारलं नाही तर काय होतं की पीक हे मस्तीत जाणं ज्याला म्हणतो अशासारखं पीक हे आपलं काही वाढ जास्त होऊन जाते आणि त्याच्यामुळे मग उत्पादन आणि जे बोंड लागतात त्याचं वजन पण भरत नाही. म्हणून मंडळी हा जो शेंडा खुडण्याचा निर्णय हा खूप छान निर्णय त्यांनी घेतलेला आहे. बघा आता इथून शेंडा खुडल्यानंतर हे तिचे जे सरळ फांदी आहे ही आता भरपूर अशी वाढत आहे आणि याला आता भरपूर माल लागेल. तसं आता यांनी एक 2-3 दिवस झाले वाढ थांबवण्याचं औषध आता फवारलं, थोडं अगोदर फवारलं असं चांगलं झालं असतं. तर
साहेब खूप छान वाटलं तुमच्या शेतातील कपाशी पाहून. आता खताची मात्रा द्यायला जमल नाही रे. खत डोस किती झाले? 2च झाले. 2 डोस झाले. सध्याच्या कंडिशन मध्ये कपाशी ही हिरवी आहे आणि मला असं वाटतं की याला जमिनीतून देण्यापेक्षा जर इथून नॅनो DAP वगैरे वरतून फवारलं, कारण नॅनो युरियाचं इथे काम नाही आता, कारण कपाशी हिरवी कंच आहे, ताकदवान आहे, त्याच्यामुळे नॅनो DAP जर फवारलं तर वरच्यावर बोंड चांगले भरतील. किंवा मग 0050ची फवारणी जर आपण घेतली तर चांगलं भरतील. कारण अजून जर याला अशा पिरियडमध्ये जर आपण खत दिलं तर जास्त खतानं पुन्हा हे जे फांदे आहे हे खूप दूर दूर वाढतील, अंतर दूर येतील. म्हणून अशा वेळेस मला तरी असं वाटतं की थोडं खत द्यायला थांबून जाऊ आपण. जोपर्यंत याचा हा शेंडा चांगला भरत नाही तोपर्यंत, किंवा पीक जोपर्यंत खत मागणार नाही, पिकाची जे कळा आहे हे जेव्हा पिवळसर येतील किंवा पिकच सांगेल आपल्याला की आता मला भूक लागली, त्यावेळेस देऊ. हो, सध्या तरी देण्याचं वाटत नाही. कारण कसं झालं आहे की हे सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशी हे हिरवी कंच आहे, मलाही बऱ्यापैकी आहे, कारण डिस्टर्ब होती. आता युरिया देणं किंवा खत देणं मंडळी, हे ज्या ठिकाणी कपाशी हे पिवळसर पडून राहिली त्या ठिकाणी युरिया अधिक थोडंफार पोटॅश समजा, तर मेजर तर युरियाच देणं खूप महत्त्वाचं आहे. झाड हिरवं ठेवायचं, कारण अगोदर आतापर्यंत 90-95 दिवसाचे पिकं सगळ्या शेतकऱ्यांचे झालेच आहे. तर त्याच्यामध्ये आता बाकी खतं देण्यापेक्षा युरिया जरी दिला, किंवा ज्या शेतकऱ्यांना सध्या आता युरियाचा खूप शॉर्टेज आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक हे पिवळसर पडलेले आहे, तर त्या शेतकऱ्यांनी मात्र नॅनो युरिया 60 मिली आणि नॅनो DAP 60 मिली प्रतिपंप स्पेशलमध्ये जर आपण फवारून घेतलं तर 7-8 दिवसामध्ये पीक हे हिरवेगार होते, वरून त्याला नायट्रोजन आणि स्फुरत मिळून जाते, त्याच्यामुळे ते पीक छान येते. आणि जर पाहतो म्हटलं तर इथून पुढे पिकाचा पांढरी माशीचा अटॅक वाढतो, कारण हा सोयाबीन वगैरे निघणं चालू होऊन जाते. हा, आणि त्याच्यानंतर पांढरी माशी अटॅक वाढतो आणि हे जे दाटलेलं पीक जिथे राहते त्या ठिकाणी जास्तच राहते. आणि भरपूर मंडळी खूप छान इथं बोंड लागलेलं, दादा इथं दाखवू शकते. तर हे बघा, हे पहिले झाड आहे. त्या कपाशीला आपण बघू शकता चारही बाजूनं बऱ्यापैकी इथं बोंड लागलेलं आहे. लावण साधणं महत्वाचं आहे कोणत्याही पिकामध्ये. जर म्हणतो म्हटलं तर लागवड हे खूप महत्वाची आहे. लागवड जर एक वेळची साधली तर उत्पादन आपले भरपूर येते. आणि याला आता वरच्यावर पात्या पण छान येऊन राहिलेल्या आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये मंडळी रोसेशन करणाऱ्या किडीसाठी विशेषतः आता इथून तुडतुडा आणि पांढरी हाच अटॅक आता इथून जास्त राहतो. थ्रिप्स वगैरे आता इथं राहत नाही. आता हळूहळू थंडी पडायला सुरुवात होते. आता काल परवाच अखरपक्क झालेला आहे आणि हळूहळू आता ऊन कमी होऊन जातील. आणि ऊन कमी जशी जशी होते तसं तसं थ्रिप्सचा अटॅक कमी होऊन जातो आणि तुडतुडा पांढऱ्या माशीचा अटॅक थोडा राहतो. तर त्याच्यासाठी आपण पांढऱ्या माशीसाठी जे औषधं आहे मार्केटमध्ये ते फवारण्यात आले पाहिजे. आणि शेंडे कापणी तर खूपच आवश्यक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी शेंडे कापणी करून घ्या. त्याची अवास्तव वाढ वाटत असेल तर त्या ठिकाणी त्यांनी वाढ थांबवण्याचं जे संजीवक आहे ते फवारणी केली तर छान राहते. तर एकंदरीत मस्के साहेब खूप छान वाटलं. असं आहे तुमच्या शेतातील कपाशी बघून. आजही म्हणजे खाली जेवढे बोंड आहे त्याच्यापेक्षा डबल इथं कच्चा माल जास्त आहे. पाती कच्चा माल खूप आहे. म्हणजे एक एक झाड 70, 80, 60, 70 बोंडावर जे पहिले झाड आहे ते जाऊ शकते. पुन्हा भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.